नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती निघालेली आहे। विविध जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणार आहे आणि वेतन हे तुम्हाला खूप चांगलं पडणार आहे। इथे 19,900ला सुरुवातच आहे, तर 63,200 रुपये पदानुसार वेगवेगळं वेतन असणार आहे। तर जाणून घेऊया या भरतीबद्दल सविस्तर माहिती। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीची अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल। तर जाणून घेऊया काय आहे या भरतीबद्दल सविस्तर माहिती। वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत कार्यरत असलेली CSIR राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट म्हणजे ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट पदासाठी भरती जाहिरात करण्यात आलेली आहे। आणि इच्छुक व पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज मागविण्यात येत आहे। तुम्हाला इथे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि पात्रता ही 12वी उत्तीर्ण असणार आहे। जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे, कारण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL मध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे आणि ही जाहिरात रासायनिक प्रयोगशाळा CSIR द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे। त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये त्या भरतीचा प्रकार काय आहे, श्रेणी काय आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आणि लास्ट डेट काय आहे ही माहिती बघू। तर भरतीचा प्रकारे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आणि परमनंट नोकरी असणार आहे। भरतीची श्रेणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे। पदाचे नाव आहे कनिष्ठ सचिवालय सहाय्यक सामान्य आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक स्टोअर आणि खरेदी, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक वित्त आणि लेखा अशी 3 पदे इथे भरली जाणार आहे। गट क ग्रुप C ची ही पदे आहेत, नॉन गॅजेटेड आणि मासिक वेतन 7वा वेतन आयोग यांना लागू आहे। पे लेवल 19,900 63,200 रुपये असणार आहे। पेमेंट खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि पदही चांगले आहे आणि पात्रता पण 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकणार आहे। चला तर मग आपण जाणून घेऊया वयोमर्यादा किती आहे आणि ऑनलाईन अर्ज आपल्याला करायचा आहे, तर त्याची लास्ट डेट काय आहे। तर अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑनलाईन आहे मी सांगितल्याप्रमाणे आणि वयोमर्यादा 5 एप्रिल 2025 रोजी सामान्य प्रवर्गासाठी कमाल 28 वर्ष वय पाहिजे, SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आणि PWBD साठी 10 वर्षापर्यंतची सूट असणार आहे। आणि माजी सैनिक, विधवा, घटस्फोटित महिला यांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज हे 7 एप्रिल 2025 सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। किती? 7 एप्रिल 2025 पासून सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। आज आहे 17 मार्च, म्हणजे अजून 15-20 दिवसानंतर सुरू होणारे अर्ज आणि अंतिम तारीख त्याची 5 मे 2025 ही असणार आहे, सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरूनच म्हणजे https recruit.ncl.res.in या संकेतस्थळावरून करता येणार आहे। अर्ज फी सामान्य, OBC आणि EWS साठी 500 रुपये इतकी असणार आहे। SC ST PWBD महिलांसाठी माजी सैनिक, कायम CSIR कर्मचारी यांच्यासाठी फी नाहीये। नोटीस करा ही गोष्ट, म्हणजे तुम्ही जर SC कॅटेगरीचे असाल, ST कॅटेगरीचे असाल, PWBDचे असाल किंवा तुम्ही महिला असाल किंवा माजी सैनिक असाल, म्हणजे तुम्ही याआधी सैनिक होऊन गेलेले असाल आणि कायम SCIR कर्मचारी असाल, तर तुम्हाला फी नाही आहे, फ्री आहे। फक्त OBC EWS आणि जनरल प्रवर्गासाठी 500 रुपये फी आहे।
UPI, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहात. आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा होणार आहे. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. OMR शीटवर तुम्हाला OMR शीट पेपर फर्स्ट असणार आहे 100 मार्काचा. त्यामध्ये बौद्धिक क्षमता असणार आहे 200 गुणाची. आणि नकारात्मक निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथे नाही आहे. पेपर सेकंड असणार आहे सामान्य ज्ञान आणि इंग्रजी. यामध्ये प्रत्येकी 50 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येकी तुम्हाला 150 गुण. प्रत्येक चुकीसाठी 1 गुण वजा होणार आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे पेपर सेकंडमध्ये. जिथे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान आणि इंग्रजी हा पेपर आहे तिथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. प्रत्येकी 50 प्रश्न आहे. प्रत्येकी तुम्हाला 150 गुण असणार आहे. टायपिंग चाचणी, टायपिंग परीक्षा पण होणार आहे तुमची इथं. इंग्रजी 35 वर्ड पर मिनिट आणि हिंदीची 30 अशी स्पीड पाहिजे. शेवटी पेपर सेकंडचे गुण हिशोबात घेतले जातील. जिथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे ना ते पेपर सेकंडचे गुण इथे तुमचे विचारात घेतले जाईल आणि त्यावर आधारित अंतिम गुणवत्ता यादी तयार होणार आहे. महत्त्वाची सूचना आहे, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी व्यवस्थित अपलोड करणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरात आणि अर्जासाठी तुम्हाला https:/recruit.ncl.res in या वेबसाईटला भेट दिल्यावर तुम्हाला अधिकृत जाहिरात आणि अर्ज याची माहिती भेटेल.